श्रोत्यानो, आज आम्ही अनुवादाचे पुस्तक ह्याच्या 12 आणि 13 अध्यायांना अभ्यासणार आहोत. आम्ही इस्रायली लोकांच्या नंतरच्या इतिहासात पाहतो की परमेश्वराने येरुशलेम शहराची परमेश्वराचे भवन त्या ठिकाणी बांधण्यात यावे म्हणून निवड केली. इस्रायली लोक परमेश्वराची उपासना करण्याकरिता तेथे जात असत. आता प्रश्न हा उद्भवतो श्रोत्यानो, की परमेश्वराने बाकी दुसऱ्या ठिकाणी उपासना करण्याची परवानगी का नाही दिली? मला वाटतं की ह्याचं कारण स्पष्ट आहे. ते हे की त्या ठिकाणी लोक आपापल्या देवी देवतांची उपासना करायचे आणि परमेश्वराने इस्रायली लोकांना आज्ञा दिली होती की त्या सर्व ठिकाणांचा त्यांनी नाश करावा. परंतु ह्या लोकांनी त्या ठिकाणांचा नाश केला नाही आणि त्यामुळेच परमेश्वराने त्यांना एका स्थळी उपासनेकरिता एकत्रित येण्याची आज्ञा दिली. ह्यामुळे त्यांची उपासना एकरूप झाली आणि एका राष्ट्राच्या रूपात त्यांना एकत्रित येण्याची संधी प्राप्त झाली. जेव्हा ते उत्सव करण्याकरिता येरुशलेमला गेलेत तेव्हा ते एकत्रित होते. त्या काळी उपासनेकरिता एका स्थळी येण्याची आज्ञा होती. पण श्रोत्यानो, आज आम्हाला उपासनेकरिता एकाच ठिकाणी एकत्रित होण्याची गरज पडत नाही. ही गोष्ट खरी आहे आणि का खरी आहे ह्याचे उत्तर आपणाला योहान कृषुवर्तमान 4 अध्याय 21 ते 24 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दिले आहे. आपण स्वतः वाचू शकता. योहान कृषुवर्तमान 4 अध्याय 21 ते 24 वचने. येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे लोक एका ठिकाणी उपासनेकरिता जमत नाहीत, परंतु ते सर्व एका व्यक्तीच्या भोवती अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या भोवती जमा होतात. आज आम्हाला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आमच्या मंडळीच्या नावाने ह्यामध्ये काहीच फरक पडत नाही. कुठल्या विशिष्ट मंडळीच्या नावामुळे किंवा नाव नसल्यामुळे ह्यात कुठलाही फरक पडत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे श्रोत्यानो, की काय आम्ही येशू ख्रिस्ताभोवती एकत्रित येतो किंवा नाही? जर नाही तर आम्ही एक प्रकारे मूर्तीपूजा करतो, कारण आम्ही एका अशा गोष्टीच्या भोवती एकत्रित होतो ज्या गोष्टीने येशू ख्रिस्ताची जागा घेतली आहे. जर आम्ही सामाजिक कारणास्तव किंवा मनोरंजनाकरिता एकत्रित होतो तर ती मूर्तीपूजा आहे. जी गोष्ट आम्हाला एकत्रित करते आणि एक करते ती आहे येशू ख्रिस्त, आणि हे फार महत्त्वाचे आहे. आता आपण वाचूया 12 अध्याय 1 ते 4 वचने. जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावे. जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल त्यातले लोक ज्या ज्या ठिकाणी उंच डोंगरावर, टेकड्यांवर आणि हर तऱ्हेच्या हिरव्या वृक्षाखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या आशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका व त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका. त्या ठिकाणातून त्यांची नावनिशाणी नाहीशी करा. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका. शास्त्र्यांच्या काळात इस्रायली लोकांवर पुन्हा पुन्हा एकामागे एक परमेश्वराचा न्याय प्रगट झालेला आम्हाला दिसतो, आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे की ते लोक मूर्तीपूजा करू लागले होते. जिवंत देवाची उपासना करणे सोडून वेगवेगळ्या देवी देवतांना ते पूजू लागले होते. आणि नंतर एलिया नावाच्या महान संदेष्टाने मूर्तीपूजेविरुद्ध संदेश दिला. इस्रायली लोक बाबेलमध्ये बंदी होऊन गेलेत. त्याचे कारण म्हणजे परमेश्वराशी त्यांनी केलेला विश्वासघात, त्यांची मूर्तीपूजा. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले. जुन्या करारातले शेवटले पुस्तक मूर्तीपूजेमुळे उद्भवणाऱ्या संकटांची सूचना आहे. श्रोत्यानो, आम्ही कदापि हा विचार मनात आणू नये की आम्ही मूर्तीपूजेच्या आक्रमणातून मुक्त झालो आहोत. पुष्कळ वेळा आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही इतक्या सहजरीतीने अशा प्रकारच्या पापामध्ये फसणार नाही, आम्ही मूर्तीपूजा करणार नाही. परंतु श्रोत्यानो, काय आपण ह्याची शाश्वती देऊ शकता? जे काही, मग ती कुठली वस्तू असो, एखादी व्यक्ती असो, आमची धनसंपत्ती असो किंवा आमची मुलेबाळे असो, जर ते आमच्या आणि परमेश्वराच्या मधात बाधा बनत आहे तर ती वस्तू किंवा ती व्यक्ती आमच्याकरिता मूर्ती बनते. पुष्कळदा आम्ही परमेश्वरापेक्षा आमच्या रोजच्या कामाला, आमच्या नोकरीला अधिक महत्त्व देतो. पैसा कमविणे हे आमचे ध्येय बनून जाते. आमचे शिक्षण, कुटुंबातील लोक परमेश्वराचे स्थान घेतात.
आम्ही या सर्व गोष्टींमध्ये इतक्या वाईट रीतीने गुरफटून जातो श्रोत्यांनो, की आम्हाला वेळच नसतो की परमेश्वराचे आम्ही स्मरण करावे, त्याला जीवनामध्ये प्रथम स्थान द्यावे. मला तुमच्या जीवनाची कल्पना नाही. कदाचित जीवनातली कुठलीही गोष्ट तुमच्याकरिता परमेश्वरापेक्षा अधिक महत्त्वाची झालेली आहे. तिने तुमच्या जीवनात प्रथम स्थान घेतले आहे. तर ही फार सुंदर आणि चांगली अशी वेळ आहे की आपण त्या बाबतीत गंभीरपणे विचार करावा व त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या व्यक्तीला निम्न स्थान द्यावे, दुसऱ्या नंबरचे स्थान द्यावे. जीवनामध्ये उच्च प्रतीचे ध्येय असणे चुकीचे नाही. प्रत्येकाच्या जीवनात ध्येय असायलाच पाहिजे, परंतु ते ध्येय आमच्याकरिता प्रथम व्हायला नको. श्रोत्यानो, लक्षात असू द्या की जे काही तुमच्या आत्म्याच्या आणि परमेश्वराच्या मधात येते, तुमचा आणि परमेश्वराचा संबंध कायम राहण्यामध्ये बाधक बनते, ते सर्व काही मूर्ती आहे. 5वं वचन पहा काय सांगतं. पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशाच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल, तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा. शेवटी जे स्थान परमेश्वराने उपासनेकरिता कायम केले होते ते यरुशलेम होते. परंतु ह्याआधी सुद्धा इस्रायल लोक एकाच जागी येऊन उपासना करीत. होमबली, यज्ञबली, दशमांश, नवस केलेली वस्तू अर्पण करण्याकरिता एकच स्थान होते. अन्नाचा दशमांश जो ते परमेश्वराकरिता समर्पित करायचे, तो ह्याच एका ठिकाणी खाल्ल्या जात असे. 15 आणि 16 वचने मी आता आपणाकरिता वाचत आहे. श्रोत्यानो, वेळेअभावी मी सर्व वचने आपणाकरिता वाचणार नाही, परंतु माझी आपणाला विनंती आहे की जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर आपण सर्व वचने काळजीपूर्वक, लक्षपूर्वक वाचा आणि त्यावर मनन करा. 15 आणि 16 वचन पहा. तरीसुद्धा आपल्या वेशीच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशु मारून खा. त्यांचे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे कोणाही माणसाने खावे, मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो. त्याचे रक्त मात्र सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे. श्रोत्यानो, असे सुद्धा भोजन किंवा अन्न होते जे ते घरी खात असत. हा त्यांच्या उपासनेचा भाग नव्हता, परंतु त्याकरिता सुद्धा परमेश्वराने बरेच नियम लावून दिलेले होते. 14व्या अध्यायात शुद्ध व अशुद्ध पशु, पक्षी व प्राण्यांची लांबलचक सूची देण्यात आलेली आहे. घरी भोजन खाता यावे म्हणून व्यक्तीकरिता आवश्यकता नव्हती की तिने विधीपूर्वक स्वतःला स्वच्छ करावे. बळी देण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा शिकार करून मारलेल्या प्राण्याला सुद्धा ते खाऊ शकत होते, परंतु फक्त तेच प्राणी जे परमेश्वराच्या वचनानुसार शुद्ध होते. नियम हा दिला होता श्रोत्यानो की रक्तासहित त्यांनी ते मांस खाऊ नये, रक्तसेवन करू नये आणि ह्याचाच दुसरा पक्ष जे काही परमेश्वराला अर्पण केले ते परमेश्वराने नियोजित केलेल्या स्थळी परमेश्वरासमोर त्यांनी खावे. 21 ते 25 वचने पहा काय सांगतात. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरे, ढोरे व शेरडे, मेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यापैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावे. त्यांचे मांस हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे. शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे. त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव, कारण रक्त हे जीवन होय. म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये, ते सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. श्रोत्यानो, लेव्यच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायात जेव्हा इस्रायली लोक त्या उजाड स्थानात होते तेव्हा त्यांना सांगण्यात आले होते की ज्या ज्या वेळेला बैल, कोकरू किंवा बकरा मारल्यानंतर परमेश्वराच्या निवास मंडपासमोर त्याला आणण्यात येईल, त्यानंतर याजकाने त्याचे रक्त दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वराच्या वेदीवर शिंपडावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होम करावा. हे सर्व काही ह्याकरिता सांगण्यात आले होते की ह्या लोकांना दुष्ट पिशाचाला बली चढवण्यापासून दूर ठेवण्यात यावे. परमेश्वराने दिलेल्या भूमीवर राहण्यास सुरुवात केल्यानंतर साहजिक श्रोत्यानो, बरेचसे लोक यरुशलेमेपासून दूर राहायला जातील आणि प्रत्येक वेळेला भोजनासाठी प्राण्याला मारण्याआधी, कापण्याआधी यरुशलेममध्ये आणणे फार कठीण जाईल. म्हणून परमेश्वराने त्यांना पुन्हा सांगितले
की तुम्ही शुद्ध प्राण्याला भोजनाकरिता मारू शकता, परंतु त्या प्राण्याला रक्तासमेत खाण्याची त्याने मनाई केली. रक्त जीवनाचे दर्शक आहे आणि हेच कारण आहे की परमेश्वराच्या वचनात येशू ख्रिस्ताच्या रक्तावर इतका जोर देण्यात आलेला आहे. 29 ते 31 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. ज्या राष्ट्राचा ताबा घेण्यास तू जात आहेस, त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्या समोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील, तेव्हा सांभाळ. नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुलाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती, तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नको, कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो, त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत. ते देवाप्रित्यर्थ आपल्या मुलामुलींचा देखील होम करीत असतात. श्रोत्यानो, त्यांना पुन्हा पुन्हा परमेश्वराने बजावून सांगितले की तुम्ही ह्या देशातल्या दुसऱ्या सर्व राष्ट्रांचा संहार करा, जेणेकरून तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसू नये. ही जी राष्ट्रे होती ती मूर्तीपूजक होती. बालदेवता व अन्य देवी देवतांची उपासना करणे तथा त्यांच्यामध्ये जी सगळ्यात क्रूर प्रथा होती ती म्हणजे स्वतःच्याच लेकरांना बलीच्या रूपात अर्पण करणे. ह्या सर्व गोष्टी ह्या लोकांनी शिकू नयेत अशी परमेश्वराची इच्छा होती. ते लोक मूर्तीला लाल होऊपर्यंत तापवीत असत आणि नंतर त्या लाल तप्त मूर्तीच्या हातात लहान लहान बालकांना देत असत. श्रोत्यानो, ह्यापेक्षा अधिक क्रूरतापूर्ण कृत्यांची आम्ही कल्पना करू शकत नाही. परमेश्वर म्हणतो की मी अशा प्रथा व चालीरीतींचा द्वेष करतो. 12 अध्याय 32 वचन सांगतं की मी तुम्हाला आज्ञापित आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळा, तिच्यात अधिक उणे काही करू नका. श्रोत्यानो, ज्या काही आज्ञा परमेश्वराने त्यांना दिल्यात त्या सर्वांचे लक्षपूर्वक पालन करणे, त्याबाबतीत सावधान राहणे, त्यावर मन लावणे त्यांचे कर्तव्य होते. आता आपण 13व्या अध्यायाकडे वळत आहोत. हा अध्याय फारच महत्वाचा अध्याय आहे, कारण श्रोत्यानो, हा खोटे संदेष्टे व खोट्या देवतांच्या संबंधी आहे. ज्यावेळेला आपण 18व्या अध्यायाच्या अध्ययनाला सुरुवात करू, तेव्हा खोट्या संदेष्टांना ओळखण्याकरिता काय कसोटी आहे किंवा त्यांची काय चिन्हे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. इस्रायली लोकांना तसे पाहिल्यास खोट्या संदेष्टांना ओळखणे कठीण नव्हते, कारण परमेश्वराने दिलेली कसोटीची पद्धत त्यांच्याजवळ होती, जी त्यांना परमेश्वराने आपल्या वचनाद्वारे उपलब्ध करून दिली होते, ज्याच्या आधारावर खोट्या संदेष्टांना शोधून काढणे त्यांना कठीण नव्हते. तरी पण आज जो अध्याय आपणासमोर आहे, तो जे लोक खोटे शिक्षण देऊन, खोट्या धर्माच्या बाबतीत लोकांना शिक्षण देऊन त्यांना जिवंत परमेश्वरापासून दूर नेतात, त्यांना भकावतात, त्यांच्या विरोधात काय करण्यात यावे ह्याच्या संबंधात आहे. 1 ते 4 वचने पहा काय सांगतात. तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले, तरी त्या संदेष्टाचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्याचे तुम्ही ऐकू नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे. श्रोत्यानो, आजच्या परिस्थितीशी हे समर्पक आहे. पुष्कळदा लोक विचारतात की आजच्या ह्या युगात जे खोटे संदेष्टे आहेत ते समयानुसार एकदम यथोचित आहेत हे कसे काय? बऱ्याचशा सभांमध्ये लोक बरे होतात हे कसं शक्य आहे? श्रोत्यानो, बऱ्याचशा वेळेला नैसर्गिकरित्या लोकांना आरोग्य प्राप्त होते आणि अलौकिकरित्या जरी आरोग्य प्राप्त झाले तरी परमेश्वराने त्याबाबतीत आम्हाला सावधान केले आहे, सतर्क केले आहे. खोट्या संदेष्टांद्वारे सुद्धा बरे करण्याचे कार्य पूर्ण होऊ शकते. ते सुद्धा आजारी व्यक्तीला बरे करू शकतात. आमच्याकरिता हे आवश्यक आहे आणि हिताचे आहे की ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवाव्यात. पुष्कळदा असे चमत्कार पाहून साधे भोळे लोक खोट्या संदेष्टांवर विश्वास ठेवणे सुरू करतात. त्यांच्या शिकवणुकीला बळी पडतात, कारण त्यांना परमेश्वराच्या वचनाचे संपूर्ण ज्ञान नसते. परमेश्वर म्हणतो की जर खोटे शिक्षक खोटे संदेष्टे येऊन चमत्कार व चिन्ह दाखवतील आणि जे सगळ्यात मोठे सत्य आहे त्याचा अस्वीकार करतील, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.
आणि हे सत्य ह्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. ते फारच महत्वाचे आहे. 5वं वचन, त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला जीवे मारावे, कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडविले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हाला फितवितो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. ह्या ठिकाणी श्रोत्यानो लक्षात आणा की कोणीही खोटा संदेष्टा जर लोकांना खोट्या भक्तीविषयी किंवा खोट्या धर्माविषयी शिकवून भगवित असेल तर त्याला दगडमार करून जीवे मारावे असे सांगण्यात आले आहे. ही गोष्ट अतिशय कठोर वाटते होय ना? अधिक दुस्सह वाटते होय ना? परंतु श्रोत्यानो, असा खोटा संदेष्टा कॅन्सरप्रमाणे आहे आणि आपणा सर्वांना माहीत आहे की शरीरात ज्या ठिकाणी कॅन्सर सुरू होतो त्याचा जर तुरंत आम्ही पता लावला नाही आणि त्याला समूळ काढून टाकले नाही तर तो वाढत जातो. पण जर आम्ही त्याला समूळ काढून टाकले तर फायदा होतो. आपणापैकी कदाचित बऱ्याच लोकांना ह्याची कल्पना असेल. जर कॅन्सरला वाढू दिले तर नंतर त्याचा उपचार कठीण होतो. आमचा जिवंत परमेश्वर एक महान वैद्य आहे. तो म्हणतो की त्याच्या लोकांमधून अशा प्रकारचा कॅन्सर जो त्याच्या लोकांना नाशाच्या मार्गावर नेतो तो तुरंत काढून टाकण्यात यावा. ह्यावरून खोटे संदेष्टे जे लोकांना खोट्या धर्माची शिकवण देतात त्यांच्या बाबतीत परमेश्वराच्या मनात काय विचार आहेत ते आम्हाला स्पष्ट दिसतात. इस्रायल लोकांमध्ये हे सर्व काही घडू नये म्हणून परमेश्वराने हे नियम बांधून दिले होते. 6 वचने सांगतात, तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला, मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत, तर तू त्याच्या म्हणण्यास रुकार देऊ नये आणि त्याचे ऐकू नये, त्याच्यावर दयादृष्टी करू नये, त्याची गय करू नये अथवा त्याला लपवून ठेवू नये. त्याला अवश्य ठार मारावे, त्याला जीवे मारण्यासाठी व त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. हे फारच दुस्सह वाटतं श्रोत्यानो, फार कठोर वाटतं. परमेश्वराच्या वचनात सांगितलेल्या गोष्टी आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजातील कोमल हृदयाच्या व संपन्न समाजातल्या लोकांना अपरिचित वाटतील. ही भाषासुद्धा त्यांना अनोळखी वाटेल. स्वतःच्याच भावाला जीवे मारण्याकरिता पहिला दगड मारणे एका व्यक्तीसाठी अत्यंत कठीण आणि दुस्सह्य कार्य आहे. फार कठोर गोष्ट आहे, परंतु त्यामुळे कितीतरी लोकांचे जीवन नाश होण्यापासून वाचू शकते. आणि हीच गोष्ट परमेश्वर त्यांना ह्या ठिकाणी समजावित आहे. परमेश्वराचा मार्ग लोकांना वाचविणारा आहे आणि लोकांच्या पूर्ण समुदायाची रक्षा करणारा आहे. आम्हाला आज ह्या बाबतीत सतर्क होण्याची आवश्यकता आहे. आत्मिकरित्या बाधक बनणाऱ्या सर्व गोष्टींना जीवनातून आम्हाला काढायचे आहे. 10वं वचन, मरेपर्यंत त्याला दगडमार करावा, कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिस्र देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले, त्याच्यापासून तुला भगविण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मृत्यू दंड अगदी बरोबर आहे. त्याने स्वतः हा नियम लागू केला आहे. आज कदाचित आम्हाला मृत्यूदंड असंस्कृत वाटेल, असभ्य वाटेल आणि कदाचित असं समजणारे लोक परमेश्वराला सुद्धा असभ्य म्हणायला कचरणार नाहीत. परंतु श्रोत्यानो, संस्कृती, सभ्यता हे सर्व काही कुठून आले? परमेश्वराच्या वचनातून ना. आज आम्ही परमेश्वराच्या वचनापासून दूर जात आहोत आणि स्वतःला अधिक सभ्य समजत आहोत. आमच्या देशातील बऱ्याचशा शहरांमध्ये रात्रीच्या वेळी एकटे रस्त्यावर चालणे धोक्याचे आहे आणि ही स्थिती अधिक आणि अधिक गंभीर होत आहे. 11 ते 14 वचने पहा काय सांगतात. हे ऐकून सर्व इस्रायल लोकांना भीती वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य पुन्हा करणार नाहीत. अशा गोष्टींद्वारे ह्या लोकांच्या मनात भीती भरावी अशी परमेश्वराची इच्छा होती आणि ही भीती त्यांच्या भल्याकरिता होती. नंतर श्रोत्यानो 12 ते 14 वचने आपण वाचू शकता, ज्यामध्ये परमेश्वराने वस्ती करण्याकरिता जी नगरे त्यांना दिली होती त्या नगरांविषयी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. 15 ते 16 वचने मी आपणाकरिता वाचते. 15 आणि 16 वचन सांगतं, तर त्या नगराच्या रहिवाशांना तरवारीने अवश्य मारून टाकावे आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावा आणि सर्व प्राणी मात्राचा तरवारीने संहार करावा. त्या नगरातील सर्व लूट,
चव्हाट्यावर जमा करावी आणि ते नगर त्यातल्या लुटीसुद्धा आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावी. त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावा, ते पुन्हा वसवू नये. हे सुद्धा फार कठोर असे जाणवते. आज कितीतरी असे लोक आहेत जे समजतात की आम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही. पुष्कळसे लोक सत्य धोक्यात असताना सुद्धा चुपचाप राहतात. महत्वाच्या बाबींमध्ये सुद्धा ते सत्याचं रक्षण करण्याकरिता उभे राहू शकत नाहीत. तुम्ही एक म्हण अशी ऐकली असेल श्रोत्यानो, शांत राहणे सोन्यासारखे आहे. परंतु श्रोतेजन हो, कधीकधी शांत राहणे सुद्धा सोन्यासारखे पिवळे नाही, परंतु नुसतेच पितळ राहते. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही गडबड आढळते, परमेश्वराच्या विरुद्धात, त्याच्या वचनाच्या विरुद्धात जर काही मिलावट दिसते, तर आम्हाला तिथेच प्रतिकार करायचा आहे. सत्यासाठी आम्ही उभे राहायचे आहे. 14व्या वचनाप्रमाणे आम्हाला पुसतपास करायचा आहे, शोध करायचा आहे, बारकाईने पता काढायचा आहे आणि जे काही चुकीचे आहे त्याला दूर करायचे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.